प्रेक्षकांनो वचने दिले तू मला मालिकेचा आजचा जबरदस्त धमाकेदार भाग म्हणजे होतं असं की सुरुवातीला आमदाराच्या सांगण्यावरून ते गुंड मावाले ऊर्जाच्या विरोधात चाळकरांना उभं करतात पण ज्या वेळेस ते ऊर्जाचं सगळं सामान घराच्या बाहेर आणून फेकतात, तिच्या बाबांचा जो फोटो आहे फ्रेम आहे ती फोडून टाकतात, त्याच वेळेस शौर्य तिथे धावून येतो ऊर्जाच्या मदतीला. शौर्य आणि ऊर्जा दोघेही बेधडकपणे त्या गुंडांना चांगला चोप देतात आणि आमदाराच्या प्लॅनचा पूर्णपणे पट्ट्याबोळ करतात. कारण शौर्य ऊर्जा दोघेही असे काही खंबीरपणे निर्भीडपणे आलेल्या संकटासमोर उभे राहिलेले असतात की त्यांनी चाळकऱ्यांची चांगलीच कानउघडणी केलेली असते. ते चाळकरी जे आधी ऊर्जाच्या विरोधात बोलत होते ते ऊर्जाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि तेव्हाच ते त्या गुंडांना चाळीबाहेर पळवूनही लावतात. त्यातच आता प्रत्येक अन्याय झालेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी ऊर्जाने सुरू केले एक मोठी चळवळ, जी की आता आमदार आणि त्या विक्रांतला भारी पडू शकते. त्यातच आता शौर्यने काही गुंडांसोबत मारामारी केल्याचं कळताच हर्षवर्धनच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं की माझ्या घरात दुसरा विक्रांत शिर्के नकोय. याचा अर्थ शौर्यला उमगलाय आणि त्यातच पूर्वा हट्ट धरून बसते की ऊर्जाला केस मागे घेण्यासाठी लढायचं नाही असं सांगते. पण तीच ऊर्जा आता अन्यायाच्या विरुद्ध लढायला 10 हत्तींचं बळ घेऊन उभी आहे. आता ती चळवळ नक्की कोणती आहे? त्या चळवळीचा अन्याय झालेल्या मुलींना फायदा कसा होतोय? त्यातच विक्रांत गुन्हेगार आहे हे हर्षवर्धनला माहिती आहे. हे सत्य शौर्यासमोर कसं बाहेर पडतंय तेही स्वतः हर्षवर्धनच्या तोंडून आणि आमदाराच्या प्लॅनची वाट कशी लागते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. बघूयात आजचा हा जबरदस्त भाग. आता चाळीमधलं वातावरण पूर्णपणे पेटलेलं असतं. मग्या त्या गुंडांना अडवायला जातो खरा, पण ते गुंड त्याच्यावरती हल्ला करतात. एकत्र त्याच्यावरती तुटून पडतात आणि त्यातलाच एक मंग्याच्या डोक्यात चोराची काठी घालतो. आता मंग्या तिथेच बेशुद्ध पडतो. आता मात्र चाळीतल्या बायका सगळ्याच घाबरून गेलेल्या असतात आणि तो गुंड चाळकऱ्यांना धमकावतो की आता जर कोणी पुढे आला तर त्याची पण हालत अशीच होईल. आता ते सगळं व्हिडिओ त्या आमदाराने पाहिलेलं असतं आणि त्याच्या मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आता तिथे अर्पिता विचारते की त्यात तुम्ही काय करता हे सगळं? तर तो तिलाच गप्प बसायला सांगतो. आता त्याने व्हिडिओ कॉल बंद केलेला असतो आणि त्याच्या गुंडांना फोन करून सांगतो की आता हे व्हिडिओ वगैरे मला दाखवू नका. आता मोका साधा आणि घुसा तिच्या घरामध्ये. सगळं तिचं सामान घरातलं बाहेर फेका, रस्त्यावर आणा त्याला. आपल्यासमोर रडली पाहिजे, त्याची भीक मागितली पाहिजे तिने. आता तो आमदाराचं बोलणं ऐकतो आणि लगेचच गुंडांना आदेश सोडतो की ऊर्जा शिंदे, बस झाली तुझी नाटकं आता. तू या चाळीत राहणार नाही आहेस. आता ऊर्जा चिडते आणि चाळकऱ्यांना जाब विचारते, काय झाले नक्की तुम्हाला? का असे वागताय तुम्ही सगळेजण? याआधी आपल्या चाळीमध्ये असते हाणामारी कधीच झाली नव्हती. हे असं लाईट जाणं, पाणी बंद होणं, चाळीमध्ये कुंड शिरणं हे सगळं मुद्दाम घडवून आणलं जातंय. आता ऊर्जा हात जोडून त्या गुंडांची माफी मागत असते, त्यांना विनवण्या करत असते की प्लीज हे सगळं थांबवा. पण ती तर आमदाराची माणसं आहेत ती ना. आता मोका साधतात आणि ऊर्जाला जाब विचारतात की तुला माफ करायचं आणि त्या त्या पुरेच्या चेहऱ्यावरती झालेल्या जखमांचं काय करायचं? ते काय नाही, तू या चाळीच्या बाहेर निघ आधी. आणि मोका साधून ते गुंड आता असा काही तमाशा पेटवतात, जातात आणि ऊर्जाच्या घरातलं सगळं सामान बाहेर फेकत असतात. आता ऊर्जा त्यांच्या मागे धावत जाते, त्यांना समजावण्याचा अतोनात प्रयत्न करते. ते गुंड जे आहेत ते किचनमधली सगळी भांडी बाहेर आणून फेकतात. एकही चाळकरी ऊर्जाच्या मदतीला पुढे धावून येत नाही. सगळेच जण तमाशा बघत उभे असतात. आता तो गुंड आता ऊर्जाचा कोट जो आहे, वकिली कोट, तो फाडायला लागतो. पण ऊर्जा तो त्याला फाडूच देत नाही. ती त्याच्या हातावर हिसकावून घेते. मग तो बादली, कळशी दोन्हीही भांडी आहेत ते बाहेर आणून फेकतो. इतक्यातच डॅशिंग एंट्री होते, ती म्हणजे आपल्या शौर्याची. पण शौर्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तो पूर्ण गोंधळूनच जातो. काय चाललंय इथे नक्की तमाशा त्याला कळतच नसतं. आणि कशासाठी? आता तर ते गुंड साले हद्दच पार करतात. घरात जातात आणि ऊर्जाच्या वडिलांचा फोटो घेऊन येतात. ऊर्जा त्यांच्या मागे धावत असते तो फोटो हिसकावून घेण्यासाठी. पण शेवटी तो ऊर्जाला जोराचा ढकलतो आणि ती फोटो फ्रेम आहे ती बाहेर फेकून देतो. आता ती फ्रेम फुटते
आणि आता मात्र ऊर्जाचं पूर्ण अवसानच कळून पडतं. शौर्य तिला सावरतो, तिच्या जवळ थांबलेला असतो. आता ते गुंड आतमधून जेव्हा सामान घेऊन येतात, शौर्य त्यांना आडवा जातो. त्यांना थांबवण्याचा अतोनात प्रयत्न करतो. अरे काय चाललंय यार तुमचं? काय करता येते? ऊर्जा नक्की काय करता येते? त्या क्षणी ऊर्जा उठून सांगते की शौर्य, पद्माची केस मागे घ्यावी असं या चाळकरांचं म्हणणं आहे. म्हणून पद्माची केस मागे घेऊन ही चाळ सोडावी. पण ऊर्जा आता त्याच हिमतीने त्याच ताकदीने त्या गुंडांचा सामना करते आणि त्यांना तोंडावरती सांगून टाकते की ना मी पद्माची केस मागे घेणार, ना मी चाळ सोडून जाणार. पद्मा ही आपल्या चाळीतली मुलगी आहे आणि तिच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहणारच. फक्त तिच्याच नाही, आपल्या चाळीतल्या प्रत्येक मुलीसाठी मी उभी राहीन. पण आता तो सोनूचा बाप प्रकाश, त्याला आधीच मात चढलेला. उलट ऊर्जावरतीच वचकतो की काय उभी राहणार रावले ग आमच्या चाळीतली मुलगी. तुझ्यामुळे माझ्या मुलीवरती वाईट प्रसंग ओढवला होता. तुझ्यामुळे आमची चाळ सुरक्षित नाही आहे. इतके गंभीर आरोप ऐकून आता शौर्याच्या डोक्यात सनक भरते. सगळेजण नुसता गोंगाट घालत असतात. त्या ऊर्जाच्या कडेने भुणभुण करत असतात, चाळीतून निघ, चाळीतून निघ. शौर्याला आता सहन होत नाही. तो त्या सगळ्यांवरती ओरडतो की अरे गप्प बसा, लाजा वाटू द्या तुम्हाला सुजाण नागरिक म्हणून घेताना. बाकी कोणी असो वा नसो, पण शौर्य ऊर्जाच्या सोबत खंबीरपणे उभा असतो. अख्ख्या चाळीसमोर शौर्य ऊर्जाचं कौतुक करतो की खरंच ऊर्जा, तू जे करतेस ते सगळं बरोबर आहे. या चाळकरांना फक्त त्यांची चाळ आणि सुरक्षितता महत्त्वाची वाटते. हे जे सामान बाहेर फेकलं ना, ते ऊर्जाचं सामान नाही आहे, तर तुम्ही तुमच्या डोक्यातून चांगली विचारसरणी बाहेर फेकली. आता तो आमदाराचा गुंड आता शौर्याला विचारतो की कोण आहेस तू, काय संबंध तुझा? तेव्हा शौर्यही त्याला करारात जबाब देतो, कोण आहे मी? आता पोलिसांना बोलवतो, मग कळेलच तुम्हाला. आणि तो पोलिसांना फोन लावतो. आता मात्र त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडते. इकडे तो आमदार खूप मोठ्या भ्रमात आहे. अर्पिताला मोठ्या फुशारक्या मारत सांगत असतो की आजचं काम झालं ना बेटा, मग कळेल त्या हर्षवर्धन जहागीरदाराला की अशी कामं कशी करायची असतात ते. बघ ना आता बेटा, याच्यामध्ये 2 कामं झाली. म्हणजे ऊर्जा शिंदेला चाळीच्या बाहेरही फेकलं आणि आपलं नावही कुठे आलं नाही आहे. आता लोक विचारतील, केलं कुणी? आम्हाला काय माहिती, चाळकर यांनी. आणि तो विकृत हसत असे टाळी देतो स्वतःलाच. आता अर्पिता थोडीशी घाबरली आहे. ती विचारते की डॅड, पण हे कोणाला समजलं तर? त्यावर आता आमदार तिला समजावतो की कसं आहे ना बेटा, एक छोटी ठिणगी असते ना, ठिणगी, ती जंगलात जर पडली तर अख्ख्या जंगलाला आग लावून टाकते, वणवा पेटवते. पण तशा वेळी त्या ठिणगीच्या मागे कोणी धावत नाही, धावतात ते वणव्याच्या मागे. आता तो वणवा इतका पेटलेला असतो की त्याच्या नुसत्या ज्वाळा पसरलेल्या असतात, ज्वाळा. आणि त्याच ज्वाळेत त्या ऊर्जा शिंदेची राख होणार आहे. तोपर्यंत इकडे माझा विक्रांत सगळ्या केसमधून सही सलामत सुटेल. मग याच्या डोक्यावरती राजकारणाचं इतकं भूत बसलंय की राजकारण माझ्या हातात, सत्ता माझ्या हातात, पक्ष माझ्या हातात. कळलं ना बेटा, याला म्हणतात राजकारण. जे की आमदाराला खेळताच येत नाही. तिकडे प्लॅनचा पुरता बट्ट्याबोळ झालाय. आता त्या वकील साहेबांना कळेल, हर्षवर्धन जहागीरदाराला, की तारीखही आम्हीच ठरवतो आणि फैसलाही आम्हीच सुनावतो. पण आता या आमदाराची पुरते वाट लागणार आहे. कारण इकडे आता ते गुंड ज्यावेळी शौर्याच्या हातून फोन हिसकावून घेतात, पोलिसांची धमकी कुणाला सुनावतं आणि ऊर्जाला धमकावतात की तू निघ आधी बाहेर. मग शौर्य त्यांच्यावरती तुटून पडतो, चांगलं चोपून काढतो त्यांना. आता मात्र ते गुंड थोडेसे घाबरतात. शौर्य शिताफीने आता त्या गुंडांची चांगलीच पळताबही थोडी करतो. तो ऊर्जाला म्हणतो की तुझा फोन दे, मी लाईव्ह जातोय, घडला सगळा प्रकार चाळीतला तू बोल सगळ्यांशी. आता शौर्य स्वतः ऊर्जाचा फोन घेऊन लाईव्ह जातो आणि ऊर्जा बोलत असते की नमस्कार, मी ऊर्जा शिंदे. या लोकांनी बघा माझ्या घराची, चाळीतल्यांची काय अवस्था करून ठेवली आहे ते. बघा या लोकांनी आमच्या चाळीतल्या मुलांची काय अवस्था केली आहे ते. का तर तो गरीब मुलगा न्यायाच्या बाजूने लढतोय म्हणून.
आता शौर्य मंग्याला सुद्धा व्हिडिओ दाखवतो. त्यानंतर ऊर्जा त्या सोनूकडे जाते. आमच्या चाळीतल्या मुलींची सुद्धा ही लोक काय अवस्था करतायत बघा. आणि हे सगळं कशासाठी चाललंय, तर मी एका पीडित मुलीची मदत करते म्हणून. आता ते गुंडांकडे जाते आणि त्यांच्या नजरेला नजर भिडवत सांगते की यांना वाटतं की यांनी असा तमाशा केला म्हणजे मी यांना घाबरेन, माघार घेईन, परंतु मी लढणार, त्या पीडित मुलीसाठी लढणार. आता सर्वच जण उचलून मंग्याला घरात घेऊन जात असतात. तेव्हा तळवी काकू विनवण्या करते की नकारे नकारे मारू माझ्या मुलाला. तेव्हा ऊर्जा त्यांना सांगते की तळवी काकू यांच्यापुढे अशी भीक मागायची नसते. आता तो साला गुंड तो शौर्याच्या हातातला फोनसुद्धा फेकून देतो. बंद कर तुझी ही सगळी नाटकं. पण ऊर्जा गप्प बसत नाही. ऊर्जा आता त्या चाळकरांची चांगलीच कान उघडणी करते. अरे काय झालंय काय नक्की? आज आपल्या देशामध्ये स्त्री सुरक्षित नाहीच आहे. आपण तर स्त्री सुरक्षिततेच्या गप्पा मारतो, पण जरा विचार करा की खरंच आपल्या देशातली स्त्री ही सुरक्षित आहे का? आता शौर्यसुद्धा त्या चाळकरांची चांगलीच खरडपट्टी काढतो. स्वतःला व्हाईट कॉलर गुंड बनवता तुम्ही. हो, गुंडच आहात तुम्ही. कारण हे साले गुंड निदान रस्त्यावरती समोरासमोर मारामारी तरी करता, पण तुमच्यासारख्यांचं काय करायचं? जे स्वतःला सभ्य बनवता आणि अशी सिच्युएशनमध्ये साधं पाठीशी उभंसुद्धा राहत नाही. ऊर्जा, बाकीची कोणी तुझ्यासोबत असो वा नसो, पण मी आहे. तू पद्माला न्याय मिळवून दे. मी कायम तुझ्यासोबत आहे. शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो आणि तिला ठणकावून सांगतो. आणि शौर्य ऊर्जाच्या प्रयत्नांना यश येतं. चाळकरांचे कान आणि डोळेही उघडलेले असतात. आता स्वतः बंटी, जो सगळ्यात छोटा मुलगा आहे, तो पुढे येतो. ऊर्जाताई, मी आहे तुझ्यासोबत. मी लहान असतो म्हणून काय झालं, मी यांच्या विरोधात लढेन की. आता ते पाहून बाकीच्यांना सुद्धा लाजा वाटतात. काही मोठी मुलंसुद्धा पुढे येतात की रक्षाबंधनला राखी बांधून घेतो आपण बहिणींच्या रक्षणासाठी, आणि वेळ आल्यानंतर परत का फिरायचं? ऊर्जा, मी आहे तुझ्यासोबत. आता दुसराही येतो. तो म्हणतो की ऊर्जा, तू जे काही करतेस ते अगदी योग्य आहे. माझाही पाठिंबा आहे तुला. चाळीतली एक मुलगी ऊर्जासोबत उभी राहते की मी नाही घाबरत या चाळीत राहायला, आणि असल्या गुंडांना घाबरायचं तरी कशाला? मी आहे तुझ्यासोबत. झालं. आमदाराच्या प्लॅनवरती पुरतं पाणीच फिरलं की. स्वतःला हुशार राजकारणी म्हणून घेत होता. नक्कीच आता तोंड मातीत घालून बसण्याचीच वेळ येते, कारण अख्खी चाळ ऊर्जाच्या पाठीशी उभी राहिली. आता तर सोनूसुद्धा उभी राहते आणि ऊर्जा जे काही करते ते बरोबर असल्याचं सांगते. आणि मुळात सोनूसोबत जे घडलं त्याच्यात ऊर्जाचाही दोष नव्हता. अख्ख्या चाळीने ते मान्य केलेलं असतं. शेवटच काय, तर त्या सोनूची आईसुद्धा ऊर्जासोबत उभी असते. आता ऊर्जाने दिलेला सल्ला फक्त तिथल्या चाळकरांसाठी नाही तर आपल्यासाठी सुद्धा तितकाच लागू होतोय. ती समजावते की काकू, सोनू तुमची लहान असेल पण तिला समज आहे. मुळात आपण अन्याय सहन का करायचा? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. सतत हेच मी सांगत राहते मुलींना. अहो, पण कोणीतरी येईल आणि आपलं संरक्षण करेल. मुळात असा विचार का करायचा? अपेक्षा तरी का ठेवायची इतरांची? उलट आपण आपलं संरक्षण स्वतः करायला हवं. अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडायला हवे, हेच मी मुलींना सांगत असते. हे बघा काकू, तुम्हाला जर तुमच्या मुलीची साथ देता येत नसेल ना, तर निदान तिचं खच्चीकरण तरी करू नका. आज या गुंडांनी माझं सामान बाहेर फेकलं. माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण मी खचले नाही आणि मी कधी खचणारही नाही. तेव्हा आता बाकीचे सगळे चाळकरी त्या आमदाराच्या गुंडांवर भडकतात. आता गुपचूप निघा इथून, नाहीतर तुमचे हातपाय तोडून हे जे सामान आहे ना तुमच्या घरी पाठवून देऊ. सगळ्या बायका आता एकत्र गोळा होतात आणि त्या गुंडांना धक्के मारून चाळीच्या बाहेर फेकतात. म्हणजे काय, आमदाराचा प्लॅन त्याच्यावरच उलटला. आता तिकडे तो आमदार अजूनही त्याच भ्रमात आहे. त्याची जी असिस्टंट आहेत ते विचारतात की साहेब, पण आपलं नाव आलं तर? आमदार पुन्हा बडाया मारण्यातच व्यस्त आहे. त्याचा प्लॅन फुसका निघाला आहे हे अजून त्याच्या लक्षातही आलेलं नाही आहे. आपलं नाव कसं येईल, आणि येईल तरी मुळात का? कारण एखादी गोष्ट घडली तर त्याच्याकडे पुन्हा ढुंकूनही बघायचं नसतं. भरतनगर चाळ नंबर 7 कुठं असते ती?
कोणाला माहिती. आता अर्पिता थोडी मनातून घाबरली आहे बरं का, तिच्या चेहऱ्यावरून तसं दिसतंय. इकडे जे लोक ऊर्जाच्या पाठीशी उभं राहिलेले असतात ते सगळेजण ऊर्जासोबत असतात. ऊर्जा त्यांना सांगते की हे दिसतंय तितकंशी सोपं नाही आहे. आणि तिला एक वेगळाच संशय आलेला असतो की हे नक्की घडलं तरी का. कारण तिच्या चाळीतली माणसं जीवाला जीव देणारी माणसं आहेत, प्रत्येक क्षणी एकमेकांच्या मदतीला धावून जाणारी. अरे शौर्य, कोविडच्या काळात सुद्धा जिथे माणसं एकमेकांना भेटायला तयार नव्हती तिथे हे एकमेकांसाठी उभी होती, एकमेकांची मदत करत होती. शौर्य बघ ना, हे सगळं मुद्दाम कोणीतरी घडवून आणलंय. म्हणजे शनिवार रविवार याच दिवशी पाणी आणि लाईट बंद केलं गेलं मुद्दाम. म्हणजे सोमवारपर्यंत आपण काहीच नाही करू शकणार. पण शौर्याला एक प्रश्न असा धावतो की मग जर असं असेल तर ती लगेच गुंड पळून का गेली. जर त्यांना हे सगळे घडवूनच आणायचं होतं, ऊर्जाचं खच्चीकरणच करायचं होतं, तर मग ती सहजासहजी निघून का गेली. मग ऊर्जा विचार करते की फक्त त्यांना मला खचवायचं होतं, मी माघार घ्यावी म्हणून. तेव्हा शौर्य म्हणतो की येस ऊर्जा, त्यांचं ना हे प्लॅन नक्कीच असणार आहे, पण तू अजिबात खचू नकोस. ऊर्जा सांगते की नाही खचणार. शौर्य बघ ना, आज आपलीच माणसं आपल्यासोबत कशी उभी राहिली आहेत. मग आपण एकत्र मिळून एक चळवळ उभी करायला हवी. आता ती ताडकन उठते आणि मनाशी निर्धार पक्का करते की आपण सगळ्यांनी पद्माला न्याय मिळवून द्यायला एकत्र यायलाच हवंय. आज सोनूसोबत असं घडलं तर सोनूचे बाबा माझ्यावरती किती चिडले होते, मला जाब विचारायला आले होते. मग जिच्यावरती खरोखरचा अन्याय झाला आहे तिच्या बाजूने जर आपण सगळ्यांनी मिळून जाब विचारला तर आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवायला हवाय. पण मुळात हा विचार आपण आता प्रत्येकाच्या मनात रुजवला पाहिजे. आता आमदाराच्या प्लॅनचा बट्ट्याबोळ तर झालाय प्रेक्षकांनो, पण असा काही जबरदस्त दलदलीत सापडतोय ना तो पण आणि त्याचा पोरगा पण. कारण ऊर्जा इथे ठरवते की पद्माला जर न्याय मिळाला तर अशा कित्येक लोकांना कळणार आहे. पण हीच गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवी आहे. आणि एकदा का ती गोष्ट इतरांपर्यंत पोहोचली की मग कळेल की अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर न्याय हा मिळतोच. आता ऊर्जाचं म्हणणं सर्वांना पटलेलं असतं. पण तिथे चाळीतला एक मुलगा विचारतो की पण ताई, हे इथे चाळीत राहून आपण घरापर्यंत प्रत्येकापर्यंत नाही ना पोहोचू शकत. तुला लोकांपर्यंत पोहोचावं तर लागेल, पण कसं. तेव्हा ऊर्जाच्या डोक्यात आयडिया येते की सोशल मीडिया. एकाच वेळी मी करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकते. तेव्हा शौर्यालाही आता एक आयडिया सुचते. तो म्हणतो की आपण एक मुवमेंट, एक चळवळ तयार करूयात. ऊर्जा इतकी खुश असते कारण ती फक्त पद्माला न्याय देण्याच्या तयारीत नाही आहे, अशा असंख्य पीडित मुलींना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तयार करणार आहे. आणि त्यासाठी ती वापरते हॅशटॅग. सोशल मीडियावरती असा हॅशटॅग की जिथे प्रत्येक मुलीला ती गोष्ट आपलीच आहे आणि आपणच आपल्यासाठी लढायला हवं यासाठी हिंमत मिळणारा हॅशटॅग. हॅशटॅग आमची मुलगी आमचा सन्मान. तेव्हा चाळीतली मुलगी सुचवते की ताई, आपण ना आता एक सोशल मीडिया पेज काढूयात आणि त्याच्यावरती तुझा व्हिडिओ पोस्ट करूयात. हॅशटॅग आमची मुलगी आमचा सन्मान. जिथे शौर्यही म्हणतो की खूप साऱ्या मुलींपर्यंत तू पोहोचू शकतेस ज्यांना खरोखरची गरज आहे. आणि ते एकदमच बोलतात तोच हॅशटॅग पुन्हा पुन्हा की हॅशटॅग आमची मुलगी आमचा सन्मान. झालं, हा आमदार गेला होता ऊर्जाची वाट लावायला. पण ऊर्जाने आता अशी काही चळवळ चालू केली आहे ना की आमदारासोबत इतर जे नीच नराधम असतील ना त्याचीही चांगलीच वाट लागणार आहे. इकडे अर्पिता आमदाराशी बोलायला येते. तेव्हा तो तिला आता बेडवरती बसवतो, विचारतो की काय झालंय. तेव्हा अर्पिता शांतपणे समजूत घालते की पप्पा, तुम्ही हे सगळं कशासाठी करताय, तुम्ही विक्रांतचा विचार करताय ना. तेव्हा आमदार सांगतो की अगं बेटा, येणारं इलेक्शन त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा अर्पिता विचारते की आणि मी मी तुमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे का. तेव्हा आमदार विचारतो की ए पिलू बाळा, असं का म्हणतीयेस. अगं तू तर माझी मुलगी आहेस, तू माझ्यासाठी का महत्त्वाची नसेल. तेव्हा अर्पिता म्हणते की बघ, हर्षवर्धन अंकलनी समजावून सुद्धा तुम्ही हे सगळं का केलं, त्यांचं ऐकायला हवं होतं ना. आमदाराच्या डोक्यात सनक जाते.
तो विचारतो की अच्छा, म्हणजे उद्या उठसूट कोणीही मला काहीही सांगेल आणि त्याचं मी ऐकायचं. कोण आहे तो आणि कोण आहे मी? याला पुन्हा स्वतःच्या राजकारणाचा मान, सत्तेचा माज. तेव्हा अर्पिता विचारते की पण डॅड, परत भांडणं झाली आणि हर्षवर्धन अंकल नाही म्हणाले तर? माझं शौर्यवर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. तेव्हा आमदाराला बघा तरी पण माज किती आहे. तो म्हणतो की कोण? तो हर्षवर्धन जहागीरदार नाही म्हणणार आहे. अरे, तुझा बाप आहे ना. अरे, स्वतःच्या तळहातावर सूर्य घेऊन जरी फिरला ना जगभर, तरी अशी मुलगी त्याला शोधून नाही सापडणार. पावनं कशी सोनं आहे माझं बाळ, सर्वगुण संपन्न. तुझं लग्न होणार तर शौर्यशीच. तेव्हा अर्पिताचं थोडं टेन्शन कमी होतं आणि ती तिच्या बापाला बिलगते. तोपर्यंत इकडे पूर्वासुद्धा घरी परतलेली असते. चाळीत काय तमाशा झाला ते सगळं तिला कळून चुकतं. आता ती दळवी काकू भांडी स्वच्छ करून ठेवत असतात आणि ऊर्जा अजूनही त्याच विचारात हरवलेली असते की त्या गुंडाने घातलेला धिंगाणा. तिच्या बाबांचा फोटो उराशी बाळगून बसलेली असते. तेव्हा दळवी काकू म्हणतात की बाई माझे, अगं त्या कळशीला कोचं पडलं कसलं? त्यावर पूर्वा म्हणते की कोचा पडलेला बघ दुरुस्त करता येतो, घाण झालेली भांडीही पुसता येतात, पण जीवाचं काय? त्यावर दळवी काकू समजावतात की अगं धीराची आहे मुलगी तुझी. आता ऊर्जा उठून येते. ऊर्जाला कळतं की ती चिडली आहे तिच्यावरती. ती पूर्वाला बोलायला जाते, पण पूर्वा खूप भडकलेली असते तिच्यावरती. आता पूर्वा तिच्यावरती वचकते की मला काहीही बोलायचं नाही आहे तुझ्याशी. तेव्हा दळवी काकू समजावतात की बाई, अगं गुंडांशी भेडली तुझी पोरगी एकटी, त्याबद्दल तुला काही वाटतच नाही आहे का? पूर्वा सांगते की आहे ना, मला तिच्याबद्दल त्याचं कौतुकही आहे, पण जीवाचं काय? म्हणू अगं तुला 1000 वेळा सांगितलंय की तुझ्या विना मला कोणीही नाही आहे. तेव्हा ऊर्जा शांतपणे विचारते की आई, अगं स्वतःच्या जीवाची पर्वा करून लढायचं सोडायचंच का? तेव्हा पूर्वा सांगते की म्हणू मला ते म्हणायचंच नाही आहे, मला तुझी काळजी वाटते. अगं एक दिवस घराच्या बाहेर काय गेले मी, इतकं सगळं घडलं, सामान बाहेर फेकलं गेलं, मंगेशला मारलं, तरीही तुला लढायचंच आहे. तेव्हा ऊर्जा विचारते की मग काय करू आई? शांतपणे तमाशा बघू का? पद्मासाठी लढणं सोडून देऊ का? तेव्हा पूर्वा तिच्यावरती भडकते की हो ते सोडून. आता मात्र ऊर्जा थोडीशी घाबरली. पण प्रेक्षकांनो, भाग संपतो येते. पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला या. आता हर्षवर्धन शौर्याचा अवतार पाहून चाप विचारतो की कुठे होतास तू? मारामारी केली आहेस तू? शौर्य म्हणतो की थोडी बाचाबाची झाली खरी. हर्षवर्धन भडकतो की काय तुझी ही भाषा? हे बघ, पुन्हा हे सगळं मला माझ्या घरात नको आहे. मला माझ्या घरात पुन्हा दुसरा विक्रांत शिर्के नको आहे. आता शौर्य त्याला शब्दात पकडतो. दुसरा विक्रांत शिर्के नको आहे म्हणजे? इकडे आता ऊर्जा स्वतःला ठणकावून सांगते की आई, मला अन्याय झालेल्या मुलीचा, प्रत्येक मुलीचा आवाज कोर्टापर्यंत पोहोचवायचा आहे. मला माझं ध्येय मिळाले आणि मी लढणार. आता ऊर्जाने सुरू केलेल्या या चळवळीने बघूयात कित्येक मुलींना न्याय मिळतोय आणि त्या आमदाराची कशी वाट लागते.